तेन बलिदां तस्मात् प्रदानेन सफलास्य मनोरथः। ॐ अपानाय स्वाहा, ॐ ज्ञानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, पुण्ये नमः स्वाहा। परात्मपूर्णापर्वत वस्नेन कृत स्वाहा। ओम डॉक्टर सुधा कांकरिया यांच्या मार्गदर्शनाखाली आज या विवाहात 7 फेऱ्यानंतर 8वी फेरा घेण्यात येत आहे। याचा मंत्र लेखा केवळीच लेखही भारी। आज संदेश बरोबरी 8वा फेरा देऊया, श्री जन्माचे स्वागत करूया। आज आपल्यामध्ये डॉक्टर सुधा कांकरिया ज्यांना नोबेल पीस अवॉर्डसाठी नामांकन केलेलं आहे आणि त्या बेटी बचाओ या स्त्री जन्माचे स्वागत याविषयी ते कार्य करतात। तर आज ते आपल्यामध्ये उपस्थित आहे। तरी ते जसे 7 फेरे असतात तशा 8व्या फेऱ्याविषयी ते आपल्याला माहिती देत आहेत। आज मला अतिशय आनंद होत आहे की आजचा दिवस सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे। आजचा हा विवाह सोहळा आगळा वेगळा आहे, वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि खूप आनंद देणारा आहे। तर आजच्या या विवाह सोहळ्यात आपण पाहतोय की चिरंजीव अक्षय आणि चिरंजीव सौका हर्षदा या दोघांचा हा जो विवाह सोहळा आहे आणि हे दोघे इतके गुणी आहेत की अक्षयला तर मी लहानपणापासून पाहतेय। अगदी त्याची झालेली डेव्हलपमेंट असेल, त्याची हुशारी असेल, त्याचे कलागुण असेल, त्याची चित्रकला स्पर्धेमध्ये मिळालेले विविध पारितोषिक असतील किंवा आमच्या कांकरिया कर्नाटक राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये त्याला मिळालेलं पहिलं बक्षीस असेल, तर त्याचा जो जीवन प्रवास आहे हे लहानपणापासून मी पाहत आलेली आहे। आणि याच्या पाठीमागे विशेष म्हणजे आई बाबांचं खूप मोठं कर्तव्य आहे। विशेषतः आईचं मी खूप कौतुक करेन की त्यांनी खूप चांगल्या प्रकारे ज्याला आपण असं म्हणतोय की परवरिश केलेली आहे आणि अक्षयला घडवलेलं आहे। आणि आज आता नव्याने माझी ओळख झालेली आहे चिरंजीव सौका हर्षदा ताईंबरोबर आणि त्या पण इतक्या गुणी आहेत, कलेमध्ये विपुण आहेत, सुसंस्कृत आहेत आणि दोन्ही परिवार एकमेकांना पूरक आहेत। ही जोडी जी आहे एकमेकांना अनुरूप आहे असं म्हणता येईल आपल्याला की हा लक्ष्मीनारायणचा जोडा आहे। अगदी हर्षितमुख म्हणजे चेहऱ्यावर स्माईल आहे, चेहऱ्यावर इतकं सुंदर असं हसू दोघांच्या चेहऱ्यावर आहे आणि एकमेकांना अनुरूप अशी ही जोडी आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे विवाह एक संस्कार आहे आणि त्या संस्कारामध्ये आणखीन एक संस्कार वैद्य परिवार आणि राठोड परिवार यांनी जोडलेला आहे। खरोखर मी अभिनंदन करेन सुषमाताईंचं आणि सुनीलजींचं, वैद्य परिवाराचं अभिनंदन करेन, आमच्या रेखाताईंचं आणि संदीप भाऊंचं, राठोड परिवाराचं की दोन्ही परिवाराने अत्यंत सुंदर असं एक निर्णय घेतला आणि तो निर्णय म्हणजे विवाह सोहळ्यामध्ये 7 फेऱ्याबरोबर 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा घेण्याविषयीचा। खरं म्हणजे जर आपण भारताची परिस्थिती पाहिली तर अनेक मुलं लग्नाला उभी आहेत परंतु त्यांना मुली मिळत नाही का? कारण पोटातच असताना, गर्भातच असताना याची मुलीला मारून टाकलं जाते। किती मोठं महापाप आहे ज्याला आपण म्हणतो आईचं उदर एक तीर्थक्षेत्र आहे, जिथे जीव उमलतो, फुलतो, वाढतो आणि नवनिर्मिती होते। त्या तीर्थक्षेत्र असलेल्या त्या आईच्या उदराला काही जण स्मशानभूमी करत आहेत आणि जन्माला येण्यापूर्वीच त्याची मुलीला मारून टाकत आहेत। आणि अशा या स्त्री भ्रूण हत्येमुळे मुलींची संख्या कमी झाली, तरुणींची संख्या कमी झाली आणि विवाह संस्था ही डगमगली, कुटुंब संस्था ही विस्कळीत झाली आणि म्हणूनच समाजाची घडी विस्कळीत गेली आणि खूप मोठं संकट आलेलं आपल्याला दिसत आहे। ते म्हणजे स्त्रियांच्या सुरक्षितेचा प्रश्न आणि हाच प्रश्न जर आपल्याला
त्याचं उत्तर जर हवं असेल तर आपल्याला स्त्री जन्माचं स्वागत घरोघरी केलं पाहिजे आणि त्याचा संकल्प तशी प्रतिज्ञा आपण आपली साक्षीने जर आपण विवाह सोहळ्यामध्येच घेतली तर त्याचा खूप चांगला परिणाम हा होत आहे. 1985 पासून आपली ही स्त्री जन्माची स्वागत करा चळवळ चालू आहे आणि आतापर्यंत 11,500 पेक्षा विवाहामध्ये हा 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा घेतला गेलेला आहे. फक्त महाराष्ट्रात नाही, हरियाणामध्ये सुद्धा, राजस्थानमध्ये, गुजरातमध्ये, पंजाबमध्ये सगळीकडे हा 8वा फेरा घेतला जातोय आणि एवढ्या 11,500 पेक्षा विवाह सोहळ्यामध्ये 8वा फेरा घेतल्यानंतर जेव्हा त्यांना मुलगी झालेली आहे आणि ती हळूहळू आता मोठी होईल आणि पुढचा जो प्रश्न आहे मुलींच्या मुलांच्या लग्नाचा तो हळूहळू सुटू लागेल. परंतु या पुण्यकर्मामध्ये आज वैद्य परिवार, राठोड परिवाराने एक सकारात्मक पाऊल उचललेलं आहे. त्यांचं जितकं अभिनंदन करावं तितकं कमीच आहे. 8वा फेऱ्याचा मंत्र आहे लेखा एवढीच लेखही भारी, हाच संदेश घरोघरी 8वा फेरा घेऊया, स्त्री जन्माचे स्वागत करूया. असा 8वा फेऱ्याचा मंत्र आदरणीय गुरुजी सप्तऋषी गुरुजीने इथे विवाह सोहळ्यामध्ये सांगितला. त्यांच्या मुखातून हा मंत्र बाहेर पडला आणि अगदी साक्षीने या जोडप्याने तो सफल केलेला आहे. मी या दोघांचं, दोन्ही परिवारांचं खूप खूप कौतुक करते, अभिनंदन करते. समाजामध्ये एक आदर्श निर्माण करण्याचं जे चांगलं सकारात्मक पाऊल आहे या दोन्ही परिवारांनी टाकलेलं आहे आणि विशेष अभिनंदन आहे हर्षदाचं, विशेष अभिनंदन आहे अक्षयचं आणि वैद्य परिवार, राठोड परिवार. आणि आज आपण पाहतोय की सगळा हा आनंद सोहळा आहे आणि आनंद द्विगुणित झालेला आहे आणि आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोहीकडे अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालेलं आहे. दोन्ही परिवारांमध्ये आनंद आहे. दोघं जण एकमेकांना अनुरूप आहेत. मी त्यांना स्पेशल आशीर्वाद देते, अभिनंदन करते, कौतुक करते की त्यांचं भावी जीवन, त्यांचं वैयक्तिक जीवन, त्यांचे पारिवारिक कौटुंबिक जीवन, सामाजिक जीवन, व्यावसायिक जीवन सगळ्या जीवनामध्ये त्यांना यश मिळावं, कृती मिळावी, सुख शांती आनंद प्राप्त व्हावा आणि त्यांचं जीवन सर्वार्थाने स्वतःला आणि सर्वांना संतुष्ट करणारं जावं अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करते. आणि खरोखरच कौतुक आहे, परत एकदा कौतुक करते अक्षयचं की बँकेमध्ये एका चांगल्या अधिकारी पदावर तो कार्यरत आहे आणि चांगल्या प्रकारे कर्तबगारी दाखवत आहे. आणि तशीच आपली हर्षदा सुद्धा तेवढीच गुणी आहे, कलावंत आहे, समजून घेणारी आहे आणि ती सुद्धा मोठी कलाकार आहे. या दोघांचंही जीवन सर्वार्थाने आनंदी होणार आहे याची मला खात्री वाटते. दोन्ही परिवारांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करते आणि 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा घेतल्याबद्दल त्याचं नाव हे म्हणजे जेव्हा परमेश्वर पापाची गणती आणि पुण्याची गणती करतात तेव्हा या पुण्यकर्मामध्ये त्याचं नाव हे उच्च स्थानी असणार आहे याची मला खात्री वाटते. अभिनंदन करते सर्वांचं परत एकदा आणि सगळेजण या कार्याला जे साक्षीदार झालेले आहेत, ज्यांनी सहकार्य केलेलं आहे, सपोर्ट केलेला आहे, त्या सर्वांचंही मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करते आणि थांबते. धन्यवाद. वधूवर चिरंजीव सावधान, लक्ष्मी गौ शुभकारिकात कसुरा, धन्वंतरी चंद्रमा गावका मधुगा सुरेश्वर गजो, रंभालिगे वांगया अश्वस्त तमुखं विषं हरिधनो, शंखो मृदं शांगुरे रत्ना
चतुर्दश प्रतिदिनो कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल सावधान आकाशा वद सावधान समयो सारा समी पयसे वाग्वादा नकरा पदार्थ घटिका संपूर्ण आसे भावेश गुरुचे पदांबुजधरा चित्ते स्मरा आदरे गोपक्षी कुलदैवतान् मधुवरा कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल सावधान तदेव लग्नं सुजनं तदेव तारापनं तदेव तदेव विद्यापनं दैव पनं तदेव लक्ष्मीपदे ते मन्नाः स्मरामि वराणि वासनं च सावधि चित्त आपप्रयाप्ति माझं नाव हर्षदा. आज माझा विवाह इथे संपन्न झाला आहे. आज मी लग्नामध्ये 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा घेतला आहे. मला खूप आनंद होत आहे आणि याचा मी नक्की पालन करेन. नमस्कार, मी अक्षय सुनील वैद्य. आज दिनांक 23 फेब्रुवारी 2025 रोजी माझा विवाह संपन्न झाला. त्यामध्ये माझी जीवनसंगिनी हर्षदा ही माझी जीवनसंगिनी झालेली आहे. आणि लग्नामध्ये जसे 7 फेरे असतात तर सुधा कांकरिया मॅडम हे बेटी बचाव या माध्यमातून खूपच चांगलं काम करत आहेत की यामध्ये आम्ही आमच्या लग्नामध्ये पण 8वा फेरा घेतलेला आहे आणि खूपच भारी वाटलं आणि मस्त वाटलं. आणि सुधा कांकरिया मॅडम आणि संपूर्ण टीमचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो. मी सुषमा वैद्य, बाळासाहेब देशपांडे दवाखाना या ठिकाणी 35 वर्ष सर्व्हिस केलेली आहे. आणि आज माझ्या दिव्यांग मुलाचं लग्न पार पडत आहे. तर त्यामध्ये डॉक्टर सुधा कांकरिया यांचा जो उपक्रम चाललेला आहे की 8वा फेरा, जसे 7 फेरे आपण घेतो तसा 8वा फेरा स्त्री जन्माचं स्वागत करा, या फेऱ्यामध्ये आम्ही सहभागी होत आहोत. आज जे काही मुलं समाजामध्ये आहेत परंतु त्यांना मुली मिळत नाही आहे. मुलींची संख्या समाजामध्ये कमी झालेली आहे आणि आज ह्या माझ्या दिव्यांग मुलाला सुद्धा मुलगी मिळायला खूप अवघड होतं. परंतु आज ही हर्षदा ही त्याला दिव्यांगच मिळालेली आहे आणि त्या दोघांचेही एकमेकांचे सगळे अडीअडचणी सारख्याच आहेत आणि त्यांच्यामुळं ती मुलगी मिळाल्यामुळं आज माझ्या मुलाचं लग्न होते. तर असंच प्रत्येक समाजामध्ये, प्रत्येक जातीमध्ये, प्रत्येक धर्मामध्ये, प्रत्येक समाजामध्ये, जगामध्ये की मुली वाचल्या पाहिजे. मुली वाचल्या तर पुढं मुलांचे लग्न होतील आणि त्यांचे संसार मार्गील आणि तरच नवीन पिढी निर्माण होईल त्यामधून. मी रेखा संदीप राठोड, करमाळ्यावरून माझ्या हर्षदा या मुलीच्या लग्नासाठी इथे नगरमध्ये आले आहे. तिला वैद्य फॅमिलीमध्ये सून म्हणून लग्न करताना मला सुधा कांकरिया मॅडमचं मार्गदर्शन झाले आहे आणि त्यांचा जो उपक्रम आहे 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा, त्यासाठी त्यांनी मला भरपूर मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार जर मुलीच नसतील तर आपल्याला सुना कुठून भेटतील आणि पुढची पिढी कशी निर्माण होईल, त्यासाठी मुलीच्या जन्मासाठी त्यांनी प्रोत्साहन दिलेले आहे. आणि माझ्या मुलीला अक्षयसारखं छान मुलगा मिळालेला आहे. या निमित्ताने मी सर्वांना आवाहन करते की सर्वांनी 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा हा उपक्रम राबवावा. त्यानिमित्ताने मुलींची संख्या वाढेल. मी माधव सप्तर्षी गुरुजी पौरोहित्य करत आहे. आज या ठिकाणी वैद्य आणि राठोड यांचा शुभविवाहाचा कार्यक्रम आहे. या शुभविवाह प्रसंगी कन्यादान
त्याच्यानंतर हवन आणि सप्तपदी अशा प्रकारे क्रमवार सगळे कार्यक्रम केले जात आहेत. त्या कार्यक्रमामध्ये 8वी प्रदक्षिणा ही 8वी प्रदक्षिणा एक महत्त्वाची आहे. त्यामध्ये सामाजिक लोकांच्या दृष्टीने त्यांना महत्त्व कळण्याच्या दृष्टीने या ठिकाणी तोही कार्यक्रम होत आहे. आणि कांकरिया मॅडमच्या दृष्टीने त्यांनी सांगितल्याप्रमाणे हा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडित आहोत. लेखा एवढीच लेखही भारी हा संदेश घेऊन 8वा फेरा घेऊन या, स्त्री जन्माचे स्वागत करूया. हा अशा प्रकारचा 8वा फेरा हा प्रत्येक समाजाच्या दृष्टीने योग्य आहे आणि त्याच्यामुळं लोकांच्या मनामध्ये त्याचं महत्त्व कळू जाईल. त्यामुळं मुलींचा जन्माचा दर वाढण्याच्या दृष्टीने त्याला फायदा होईल. मी ज्या ज्या विवाहामध्ये पौरोहित्य करायला जाईल त्या ठिकाणी 8व्या फेऱ्याचं महत्त्व मी त्यांना पटवून देईन. माझं नाव ओंकार वैद्य आहे. मी आर्मीमध्ये असतो. माझ्या भावाचं लग्न आहे अक्षय वैद्य. ह्या लग्नामध्ये आम्ही एक नवीन उपक्रम राबवला आहे. डॉक्टर कांकरिया मॅम आहे त्यांच्या थ्रू आम्ही राबवला आहे. त्यामध्ये जे मुलीच्या जन्माचे स्वागत हा मेन त्याचा उद्दिष्ट आहे. यामध्ये आम्ही 8वा जो फेरा घेणार आहे त्याच्यामध्ये मुलीची संख्या वाढण्यासाठी हा उपक्रम राबवला आहे. मी आणि माझा परिवार यामुळे खूप आनंदी आहे. आपणा सर्वांना विनंती आहे की तुम्ही पण आपल्या मुलाच्या भावाच्या लग्नामध्ये हा उपक्रम राबवावा. मी ॲडव्होकेट लक्ष्मण पोकळे. मी प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन बच्चू कडू यांच्या संस्थेचा मी अहमदनगर जिल्हा अध्यक्ष असून मी गेली 30 वर्षापासून दिव्यांग सेवेतच काम करत आहे. आज लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयामध्ये अक्षय आणि हर्षदा या 2 प्रेमी युगलांचा विवाह प्रसंगी आपल्या शहराचे भावी मंत्री माननीय संग्रामभैया जगताप यांनी नुकतीच हजेरी लावून त्यांना दिव्यांगाच्या ह्या विवाह सोहळ्यामध्ये हजेरी लावून त्यांनी शुभाशीर्वाद दिले. त्याचा मला अतिशय मनस्वीय आनंद आहे. आनंद याच्यासाठी की बुवा आपल्या शहरातले आमदार दिव्यांगांच्या विवाह सोहळ्यासाठी आले आणि मी गेली दिव्यांग क्षेत्रात 30 वर्षापासून काम करत असताना मला त्याचा मनस्वी आनंद आहे. आज या ठिकाणी आमच्या मराठवाडा मित्रमंडळाच्या डॉक्टर सुधाताई कांकरे यांनी हजेरी लावली या हा लग्न सोहळा हा अतिशय आगळा वेगळा असल्यामुळं या विवाह सोहळ्याचं अतिशय कौतुक आहे. या प्रसंगी आमचे माननीय नामदार बच्चू कडू माजी मंत्री त्यांच्याही वतीने या नवदाम्पत्याला शुभ आशीर्वाद देतो आणि त्यांचं भावी आयुष्य हे सुखाचं आणि समृद्धीचं जावो. आज 8वा फेरा हा श्रीजन्माचा स्वागताचा आहे आणि हे दृढ भूमिका आमच्या डॉक्टर सुधाताई कांकरे यांनी घेतली आहे. त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि येथे थांबतो. नमस्कार, मी भाग्यश्री सुजित झेंडे. मी सध्या लातूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक या बँकेमध्ये कार्यरत असून मी आज चिसौका हर्षदा व चिरंजीव अक्षय यांच्या लग्न सोहळ्यास उपस्थित राहिले आहे. या लग्न सोहळ्याचे एक प्रमुख उद्दिष्ट असे हा 2 दिव्यांगांचा लग्न सोहळा आहे. तसेच अक्षय हा माझ्याबरोबर लातूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये कार्यरत असून अक्षयनी आणि हर्षदानी याच लग्न सोहळ्यामध्ये डॉक्टर सौ सुधा कांकरिया यांच्या मार्गदर्शनाखाली 8वा फेरा स्त्री जन्माचे स्वागत करूया हा घेतला. त्याबद्दल आम्हाला खूप मनस्वी आनंद होत आहे. सर्व लातूर बँक त्याच्या या आनंदात सहभागी आहे. धन्यवाद. मी मंगल रामदास गायकवाड. सुषमा वैद्य ही माझी मैत्रीण आहे. अक्षय हा तिचा मुलगा आहे. त्याच्या लग्नाला मी आज इथं उपस्थित आहे. ह्या लग्नाला सुधा कांकरिया मॅडम उपस्थित होत्या आणि त्यांनी 8वा फेरा श्रीजन्माचा याविषयी माहिती दिली आणि ही माहिती अत्यंत उपयुक्त अशी आहे. ती आम्ही इतर ठिकाणी लग्नाला गेल्यानंतर सुद्धा त्या 8व्या फेऱ्याचे महत्त्व आम्ही इतरांना सांगू.